गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 27 गुरुवार आहे. सकाळचे 9:10 झालेले आहेत. तर काल रात्रीच मी अल्निडोवरून पोर्तुगो प्रिन्सेसला आलो. 11:30 पावणे 12ला पोचलो. तिथून हॉस्टेलवर आलो आणि हे पाठीमागं मी आता हॉस्टेलच्या आवारात नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. हे आपल्या घरचा पराठा आणि हा लाडू. तर सकाळचा आपला नाश्ता उरकून घेऊयात. आपली 12:30ची फ्लाईट आहे सेबूसाठी. तर इथनं 10 वाजता तरी निघायला पाहिजे. साधारण एक 20 मिनटात मी चालत पोहोचेन. तर 2-2.5 तास आपण आधी तिथं पोहोचतो. तर चेक इन वगैरे करायला आपल्याला तेवढा टाईम पुरेसा आहे. चला तर नाश्ता करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी थोडंसं हॉस्टेल कसं आहे काय ते आपल्याला दाखवतो. वॉकिंग टूर देतो तुम्हाला मी. चला, समोर तिकडं मेन एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्सवरून आत आला की ही अशी आपली प्रॉपर्टी आहे. वर त्यांच्या तिकडं बार आहे. त्याचं इथे एक छोटंसं बसायला आहे. सकाळी आपण नाश्ता केला इथं. त्यानंतर ही छोटीशी इथं पॅन्ट्री आहे. इथे तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे काय पाहिजे असेल तर मिळू शकतो. आणि हे असं आपलं हॉस्टेल आहे. इकडे सगळे बंक्स बेड आहेत. इकडे पण बंक बेड आहेत. हे आपला बेड होता. आणि हे नंतर तुमचं इकडे हाय गुड मॉर्निंग. तर इकडे वॉशरूम, टॉयलेट सगळं आहे. चल बाय बाय. हे बारला जायला आपल्याला इकडून अशा शिड्या आहेत. शिडूनवरती गेल्यानंतर वरच्या रूम साईडला इथे पण रूम्स आहेत. आणि त्याच्यावरती तिकडं बार आहे. इथं वरती आल्यानंतर बसायला आहे. इथं यांचा बार आहे आणि इथं बसू शकता. आरामात खाऊ पिऊ शकता. समोर तिकडे लगेच बीच आहे, समुद्र आहे. नाईस. तर सकाळचे आता बरोबर 10 वाजलेले आहेत. बरोबर 12:45ला आपली फ्लाईट आहे. आणि इथून साधारण 1.5 ते 2.25 किलोमीटर अंतर आहे. तर आपण चालत चाललो आहे एअरपोर्टसाठी. चला, एक साधारण 20 मिनटं आपल्याला लागतील जायला. असं थोडंसं आतल्या साईडला यांचं हॉस्टेल होतं. तर या छोट्या छोट्या लेनमधून आपण पुढे जाऊन मेन रोडला जाणार आहोत. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. थोडंसं ऊन लागायला चालू झालेलं. त्यामुळे शेवटी आपण चालत जायचा निर्णय रद्द करून ट्रायसिकल घेतलेली आहे. ट्रायसिकल एअरपोर्टला चालू आहे. 100 मित्रांनो, फायनली आपण एअरपोर्टवरती आलेलो आहोत. हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एअरपोर्ट एरिया आहे. हे सगळं, हे समोर सगळं आहे, हे पार्किंग आहे. आपण आतमध्ये एंट्री घेऊयात. आपली 12:30ची फ्लाईट आहे. फायनली आपल्याला इकडून आतमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता आपण एअरपोर्टवरती पोचलेलो आहोत. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता वेटिंग एरिया आहे. एकदम छोटंसं एअरपोर्ट आहे. स्टॉल्स आहेत 2-3. समोर लगेच चेक इन काउंटर्स आहे. आणि छोटंसं आहे, एवढंच आहे एअरपोर्ट. समोर आपल्याला सिक्युरिटीमधून सिक्युरिटी चेक करून आपल्याला पुढं फ्लाईटमध्ये जायचं.
मोटर बाईक राईड बुक केलेली आहे आणि परत एकदा आपण आपल्या हॉस्टेल 7ला चाललेलो आहोत. तर 150 फिलिपिनो स्टे घेतात इथून जाऊयात चालेल. तर मित्रांनो, दुपारी आपण साधारणपणे 2:30 वाजता आपली फ्लाईट सेबू एअरपोर्टवर आली. तिथून पुढं मी तुम्हाला सांगितलंच बाईक राईड आपण बुक केली ती मॅक्झिमवरून. तर तिथून घरी मला हॉस्टेलवरती यायला 3:30 वाजले असतील, 3:30 पावणे 4. आल्यानंतर एक मस्तपैकी छोटी बियर मारली, एक बर्गर खाल्ला 7-11मधला आणि दुपारी मस्तपैकी ताणून दिली, झोप काढली. आता फ्रेश होऊन मस्तपैकी इंडियन जेवण करायला चाललो आहे मी. आणि इथे माहिती आहे मागच्या वेळी ज्यावेळी आलतो मी तर तिथे एक इंडियन रेस्टॉरंट शोधून काढलेलं, चांगलं होतं आणि अफोर्डेबल किमतीत होतं. तर तिथे आता आपण जेवायला चाललो आहे. तर आधी जेवण करूयात आणि नंतर बारला जाऊन बसूयात.